नमस्कार. अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बेसन पिठलं बनवणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीचं बनवायचं आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. बेसन घेतलेलं आहे मी आवश्यकतेनुसार. मोहरी आणि जिरे, हळद, मीठ, तिखट, तेल, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, कांदा, मिरची, कढीपत्ता. सुरुवातीला आपण या बेसनामध्ये पाणी टाकूया. हे बघा. आणि आपल्याला या पाण्यामध्ये याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हाताला एकही गुठळी लागत नाही. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. हे बघा, आवश्यकतेनुसार टाकायचं. आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकूया. हे बघा. आता कांदा टाकूया, मिरची. याला मिक्स करून घेऊया. हे बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकूया. हे बघा. आता कढीपत्ता टाकूया. आता आपण याच्यामध्ये तिखट टाकूया. हे बघा. आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त तिखट आपल्या आवडीने घ्यायचं आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा. म्हणजे आपल्या बेसन पिठल्याला छान असा वास लागेल. हे बघा. आता आपण जे बेसन भिजवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. हे बघा. छान तडका बसलेला आहे त्याला. आता आपण पाणी टाकूया याच्यामध्ये थोडंसं. हे बघा. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत हलवत याला शिजवायचं आहे आपल्याला. हे बघा. छान असं हलवून शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. हे बघा. हे बघा, छान अशी वाफ निघलेली आहे. आता आपण त्याला बघूया छान झालं की नाही. हे बघा, छान असं शिजलेलं आहे आपलं बेसन पिठलं. हे बघा. आता मी याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे बेसन पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे. याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या नाही. व्हिडिओ आवडले असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.